एक मोठी बातमी ती म्हणजे आयफोन 16 ची प्रतीक्षा अखेर संपली आहे। बहुप्रतीक्षित आयफोन 16 सिरीज भारतात लॉन्च झाली आहे। आयफोनची प्री बुकिंग 13 सप्टेंबर पासून सुरू झाली होती आणि आता आजपासून आयफोन 16 ची प्रत्यक्ष विक्री सुरू होते। पहाटेपासूनच ग्राहकांनी आयफोनच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे। या नव्या सिरीजमध्ये आतापर्यंतचे सर्वात दमदार फीचर्स देण्यात आलेत। भारतात आयफोन 16 हा 79,900 रुपयांना मिळतोय, तर आयफोन 16 प्लस 89,900 रुपयांना मिळेल। आयफोन 16 प्रो हा 1,19,900 रुपयांपासून पुढे मिळणार आहे, तर आयफोन 16 प्रो मॅक्स हा फोन भारतीय बाजारात 1,44,900 रुपयांना मिळणार आहे। भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यामध्ये पहिल्या दिवसाअखेर भारतानं 6 बाद 339 धावा केल्यात। अश्विन आणि जडेजानं भारताचा डाव सावरला। भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं कसोटीमध्ये अर्धशतक करत नवा विक्रम केला। जयस्वाल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ते 2025 च्या वर्तुळात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज बनलाय। अष्टपैलू खेळाडू आर अश्विननं आपल्या कसोटी कारकिर्दीतील 6वं शतक झळकावलं। अश्विननं नाबाद 102 धावांची खेळी साकारत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं। न्यूझीलंड 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावरती आहे। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं न्यूझीलंडसाठी हा दौरा खूपच महत्त्वाचा आहे, कारण न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे। त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात न्यूझीलंडची कामगिरी कशी असेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय। ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघानं न्यूझीलंडवरती मात केली। न्यूझीलंडनं दिलेले 144 धावांचं लक्ष्य पार करत ऑस्ट्रेलियानं सामन्यात 5 विकेट्सनं विजय मिळवला। द मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं 20 सप्टेंबर हा राष्ट्रीय सिनेमा दिवस म्हणून घोषित केला आणि या दिनानिमित्तानं चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफर देखील आहे। फक्त 99 रुपयात प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे। संपूर्ण देशभरात 4,000पेक्षा जास्त स्क्रीन्सवरती चित्रपट दाखवले जाणार आहेत। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।